माझ्या गच्चीवर मी असे भरपूर सारे झाडे लावलेले आहेत। तर छोटीशी बाग मी तयार केलेली आहे। भरपूर सारे असे फुलांचे, नंतर आणखी शोचे झाडं खूप सारे आहेत। तर आज म्हटलं की तुमच्यासोबत माझा छोटासा जो बाग आहे, म्हणजेच गच्चीवरील बाग, तर ते त्याचा बागेमध्ये कोणते झाडं आहेत, नंतर झाडांची काळजी कशी घेते, नंतर झाडांना पाणी घालण्यासाठी, नंतर आणखी झाडाचं पाणी जास्त वेळ टिकण्यासाठी, किंवा आपण बाहेर गावी गेलो तर झाडांची काळजी कशी घ्यावी, तर ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करणार आहे। तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाओ, अगदी या फुलांसारखा जाओ तुमचा आजचा दिवस। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त माझ्या गच्चीवरील जे झाडं आहेत, तर ते मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आणि गेल्या महिन्यापासून खूप सारं ऊन, म्हणजे खूप कडक ऊन पडत आहेत, अगदी उन्हाळ्यासारखं ऊन पडत आहे। म्हणजे एप्रिल मे मध्ये जसं ऊन पडतं ना, तसं पडत आहे। तर बघा, तरी पण माझे झाडं किती हिरवीगार आणि किती छान राहिलेली आहेत। तर त्याचं कारण म्हणजे की मी झाडाला 2 टाईम उन्हाळ्यामध्ये पाणी घालते, आणि त्याचबरोबर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर पावसाळ्यामध्ये शक्यतो झाडांना पाणी घालण्याची गरज नसते। तर हे सकाळचं एकदम वातावरण एकदम फ्रेश आणि एकदम प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं। तर उन्हाळा असल्यामुळं 6:30ला ते 6:45लाच सूर्यदेवांचं आपल्याला दर्शन होतं। तर बघा, सूर्यदेवसुद्धा आलेले आहेत। सूर्यदेवांचं दर्शन करून मी आपल्या या ब्लॉगला सुरुवात करते। तर हे आहे शमीचं झाड, म्हणजेच आपल्या जे महादेवाला असं प्रिय असं झाड आहे। तर हे मी लावलेलं होतं महादेवाच्या पिंडीवर। याची पानं वाहिलेली चांगली असतात। महादेवांची जी कथा सांगतात आपले महाराज, म्हणजे प्रदीप मिश्रा महाराज, तर त्यांनी आपल्याला अशा वनस्पती घरामध्ये लावायला सांगितल्या होत्या। त्यात एक शमीचं झाड, नंतर आणखी रुचकीचं झाड, बेलाचं झाड, आवळ्याचं झाड, आणखी धोत्र्याचं झाड, असे 4-5 झाडं लावायला सांगितलेली होती घरामध्ये। तर त्यापैकी मी माझ्या घरामध्ये बेलाचं झाड, नंतर आणखी शमीचं झाड, आणि ते पिवळे कन्हेरी का काहीतरी म्हणतात ना, त्याचं एक झाड असतं, तर ते पण लावलेलं होतं फुलांचं, पण ते जळून गेलं जास्त पाणी झाल्यामुळं। ते झाड मी पावसाळ्यामध्ये लावलं होतं, तर त्यामुळं ते जळून गेलेलं आहे। तर आता माझ्याकडं फक्त बेलाचं झाड आणि शमीचं झाड आहे। तर बघा, इथं म्हणजे कशामध्ये पण तुटलेले जे आपले बकेटा असतात, नंतर आणखी टप असेल, कुंड्या पण आहेत भरपूर साऱ्या माझ्याकडं, पण जे बकेट नंतर टप तुटलेलं असतं आपल्याकडून, तर त्याचा यूज मी पुरेपूर इथं झाड लावण्यासाठी करते। कारण की बकेट असेल, टप असेल, तर याच्यामध्ये झाडं छान येतात। तर बघा, इथं मी हे आहे, खोकला वगैरे लागत असेल तर त्याच्यासाठी हे खातात, त्याचं बोंड। तर हे झाड आहे अक्कलकऱ्याचं, तर याचं बोंड खोकला लागल्यावरती खातात, म्हणजेच आयुर्वेदिक औषध म्हणून याचं जे पिवळ्या कलरचं बोंड आहे, तर ते खाल्लं जातं, तर त्याच्याने खोकला आपला राहतो। तर भरपूर वेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की, म्हणजेच देवपूजेच्या व्हिडिओमध्ये, तर मी जांभळ्या कलरची जी निळसर जांभळ्या कलरची मी फुलं वाहते, तर ती या झाडाची आहेत। तर याचं नाव काय आहे ते माहीत नाही मला। तर ही आहे पांढरी कन्हेरी। तर कन्हेरीचे 2 ते 3 झाडं आहेत, म्हणजे सहसा तर पांढरी कन्हेरीच आहे माझ्याकडं। तर अशी खूप सारे फुलं येतात, म्हणजे मला फुलं विकत आणण्याची गरज पडत नाही। तर बघा, इथं मी कशामध्येही झाडं लावलेले आहेत। तर उन्हाळ्यामध्ये सहसा आपण झाडांना 2 टाईम पाणी दिलं पाहिजे, कारण की ऊन खूप पडत आहे आणि लगेच झाडाची माती ही वाळून जाते। तर त्यामुळं आपल्याला 2 टाईम झाडांना पाणी घालायचं आहे। तर झाडांना मी कुठलाही खत किंवा सेंद्रिय खत किंवा कुठल्याच प्रकारचं खत मी वापरत नाही। फक्त मी झाडांना काळजीनं पाणी देते, तर त्यामुळं झाडं अशी व्यवस्थित छान आणि टवटवीत राहतात। आणि म्हटलं पावसाळा आणि हिवाळा, तर पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला तेवढं काही पाणी देण्याची गरज नसते, म्हणजे 2 टाईम किंवा
दररोजच. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला शक्यतो पाणी देण्याची गरज नाही, कारण की पाऊस पडलेला असतो. उलट आपल्याला कुंडीतलं पाणी काढलं पाहिजे. तर त्यानंतर मग राहिला हिवाळा. तर हिवाळ्याला 2-3 दिवस आड पाणी द्यायचं असतं. तर पाणी कसं द्यायचं, म्हणजे आपल्या कुंड्यातली माती जी असते ती जर वाळली, त्याला जर अशा भेगा पडल्या, तर तडा गेल्यासारख्या अशा भेगा पडल्या, तर तेव्हाच झाडांना पाणी टाकायचं. माती जर ओली असेल आपल्या कुंड्यातली, तर झाडांना पाणी नाही द्यायचं. तर असं चेक करून, म्हणजे प्रत्येक कुंडीतलं जी माती असते ती चेक करून झाडांना पाणी द्यायचं. शक्यतो उन्हाळ्यामध्ये प्रत्येक झाडाची जी माती असते तर ती वाळलेलीच असते, त्यामुळं काही नाही. उन्हाळ्यामध्ये 2 टाईम झाडांना पाणी दिलंच पाहिजे. आणि या कुंड्यामध्ये मी काय केलेलं, तर हे शेवंतीचा, पांढऱ्या शेवंतीचा हार आणलेला होता. तर ते वाळून सुकून गेलेला होता, तर त्यामुळं म्हटलं की ते हार मी एका म्हणजेच बकेटामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून त्याचं नंतर रोपटं येईल. तर फुलांच्या झाडाबरोबरच भाजींचे सुद्धा झाडं लावलेली आहेत. तर मिरचीचं झाड लावलेलं आहे, तुम्ही मिरच्या पाहिल्याच असतील. त्याचबरोबर नंतर मग कांद्याची पात लावलेली आहे, लसूण लावलेलं आहे, असे 2-3 लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर कोथिंबीर पण आम्ही लावतोच. म्हणजे तर झाडांना मी खत कोणता घालते, तर ते खत म्हणजे जी देवांना जी फुलं वाहिलेली असतात तर तीच फुलं मी कचऱ्यामध्ये किंवा इकडं तिकडं फेकून न देता मी ती सरळ झाडांच्या कुंडीमध्ये डेली टाकते. तर त्यामुळं पण आपल्या फुलांमुळं पण आपल्या झाडांना एक प्रकारचा खतच मिळतो, एकदम सेंद्रिय खत. तर त्यामुळं आपण जी देवांची फुलं असतात किंवा हार असेल, तर ते टाकून न देता आपण झाडांच्या बुडाला, म्हणजे झाडांच्या कुंडीत ते फुलं टाकले पाहिजेत. तर हे आहे कलकत्ता पान. तर आपले जे नागिलीचे पानं असतात, तर त्याच्यापेक्षा याच्यात छोटे छोटे पानं असतात, पण खाऊचेच पानं आहेत हे पण. तर याचं नाव आहे कलकत्ता पान. तर बघा, हे पण किती छान आलेलं आहे. तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण किती सुंदर ते म्हणजे त्याला पालवी फुटलेली आहे, आणि किती छान ते झाड, म्हणजे वेली पसरलेली आहे त्याची. तर त्या वेलींना पसरायला तेवढी जागा नाही, तर त्यामुळं मी थोडं थोडं कट करते, जेणेकरून त्या तिथंच पसरतील, म्हणजे त्या ह्याच्यावरच, बकेटावरच पसरतील तेवढ्याच जागेमध्ये. तर इकडं एक कन्हेरीचं, पांढऱ्या कन्हेरीचं झाड आहे. तर बघा, याला पण किती फुलं आलेली आहेत पांढरे. आणि गुलाबाचे झाडांना पण खूप सारी फुलं आलेली आहेत, तुम्ही पाहिलंच असेल. तर बघा किती सुंदर दिसत आहेत फुलं. नंतर ते कन्हेरीचं झाड. तर हे आहे ओवाचं झाड. तर याचं पानं जरी आपण भज्याला म्हणजे वाटून टाकली, ओवा जर आपल्याकडे अवेलेबल नसेल, तर तेव्हा जर आपण याची पानंसुद्धा वाटून टाकली, तर खूप छान एकदम ओव्यासारखा वास येतो. आणि सकाळी सकाळी तर खूप छान वास येतो याचा. तर हे आहे पांढऱ्या गुलाबाचं फूल. तर बघा, याला पण किती छान फूल आलेलं आहे. आणि गुलाबाची माझ्याकडं 4-5 प्रकारची झाडं आहेत. तर त्या सगळ्या झाडांना अशी मस्त अशी फुलं आलेली आहेत आज. आणि एका गुलाबाच्या झाडाची बघा वेली किती सुंदर, म्हणजे एक फांदी जी आहे तर ती वेलीसारखी किती सुंदर पसरलेली आहे. आणि झाडांना नवीन पालवी फुटत आहे, तर त्यामुळं झाडं एकदम अशी फ्रेश आणि अशी लहान बाळांसारखी मस्त अशी दिसत आहेत. तर असं काही छोटंसं माझं गार्डन आहे. तर बघा, या गुलाबाच्या झाडाला किती फुलं आलेली आहेत, किती छान वाटत आहेत. असं म्हणजे मी सकाळी जेव्हा गच्चीवरती गेले ना, तर मला असं या झाडांकडे बघून असं माझा मोहच आवरला नाही. तर त्यामुळं म्हटलं की चला तुमच्यासोबत पण माझी जी गच्चीवरची जी छोटीशी बाग आहे, तर तीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी. त्यामुळं मी हे सगळं शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इकडं आहे या कुंड्यामध्ये ऊस लावलेला. बघा किती छान आलेला आहे ऊस पण. तर ऊसाचं एक कांड लावलेलं, ते पण खूप छान आले. आणि मेन म्हणजे आम्ही एक असा रांजण भरून ठेवलेला आहे वरती, जेणेकरून स्पेशली झाडांना पाणी घालण्यासाठी. कारण की आपण जर झाडांना जेव्हा संध्याकाळी पाणी घालतो, तर
जे आपले प्लास्टिकचे जे ड्रम असतात तर त्यातलं पाणी गरम होतं आणि या कोटीतलं जे पाणी आहे ते एकदम थंड आणि छान राहतं. तर सहसा झाडांना थंड पाणी घाला, उन्हाळ्यामध्ये गरम पाणी घालू नका. कारण की गरम पाणी घातल्यामुळं उन्हात जे दिवसभर पाणी तापलेलं असतं आणि तेच जर पाणी आपण लगेच 4-5ला झाडांना टाकलं तर त्यानं काय होतं की झाडं जे आहेत तर ते जळून जातात. त्यामुळं झाडांना तसं पाणी टाकू नका, थंड पाणी शक्यतो टाकत जा आणि ऊन उतरल्याच्या नंतरच पाणी झाडांना टाकलं पाहिजे. म्हणजे ऊन उतरल्याच्या म्हणजे 5:30-6च्या दरम्यान, म्हणजे 5:30-6च्या नंतर तुम्ही टाकलं तरी चालतं, तसं काही नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे मी असं उन्हाळ्यामध्ये माझी जी सुगड असतात संक्रांतीची, तर ते मी म्हणजे आता माझं 3रं वर्ष आहे संक्रांतीचं, तर एवढी मोठी सुगड माझ्याकडे आहे. तर दरवर्षी म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून मी दरवर्षी जे सुगड असतं तर ते मी प्रत्येक एक सुगड जे असतं तर ते मी एका बकेटामध्ये, झाडांच्या बकेटामध्ये म्हणा, कुंड्यामध्ये असं ठेवून देते. जेणेकरून जे आपण झाडांना पाणी टाकतो तर टाकते वेळेस आपण जर हे सुगड भरून ठेवलं तर त्यातलं जे पाणी आहे थोडं थोडं माठात जसं पाणी झिरपतं तर तसं ते झाडांच्या कुंडीमध्ये पण झिरपतं. तर त्यामुळं मी असं सुगड भरून म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक कुंड्यामध्ये माझं ते एक सुगड ठेवलेलं आहे मी. म्हणजे तेवढं का होईना झाडांना दिवसभर पाणी ते राहतं. झाडांची जी माती असते ती पूर्णपणे अशी कोरडी आणि म्हणजे कोरडी होत नाही त्यामुळं. तर तुम्ही पण तुमच्याकडे असलेली अशी सुगड झाडांच्या कुंडीमध्ये ठेवली पाहिजेत. तर हा आहे लसूण आणि कांद्याची पात, म्हणजे अगोदर जे मी पाणी दिलेलं होतं तर ती आहे कांद्याची पात. तर बघा किती छान आलेलं आहे आणि मिरच्या पण किती सुंदर आलेल्या आहेत बघा, म्हणजे छान आलेल्या आहेत. ते सुंदर शब्दाची सवयच लागलेली आहे तर त्यामुळे पटकन सुंदर हा शब्द तोंडातून येतोच. तर ज्या ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही पण फॉलो करून बघा. त्या म्हणजे आपली जी सुगड असतात तर ते झाडाच्या कुंडीमध्ये ठेवणं, नंतर आणखीन आपल्या देवाची जी फुलं वाहिलेली असतात तर ती फेकून न देता झाडांच्या कुंडीमध्ये टाकणं, जेणेकरून त्याचं झाडांना खत निर्माण होईल आणि आपली झाडं छान अशी टवटवीत तयार होतील. तर बघा अशी छोटीशी गच्ची आहे पण त्याच्यावर भरपूर सारे झाडं अशी लावलेले आहेत. आपल्या घरासमोर म्हणा, नंतर गॅलरीमध्ये, गच्चीवर झाडं जर असतील तर आपल्या मनाला एकदम प्रसन्न आणि डोळ्याला तर एवढं छान वाटतं, म्हणजे एकदम शांत शांत वाटतं. आणि विटांवरती मी झाडांच्या कुंड्या नंतर आणखी बकेटा ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे आपण जे झाडाला पाणी टाकतो